सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे असे 100 शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत. यातील प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये नक्कीच येतो. पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, जमिनीवर बांधलेला किल्ला भुईकोट, फुकट पाणी मिळण्याचे ठिकाण पाणवठा, नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा, गायीसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास, माकडाचा खेळ करणारा मदारी. जे विद्यार्थी लिहून घेत आहेत त्यांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढा आणि नंतर पुढचे पेज लिहा. कविता गाऊन दाखवणारा गायक, कसलीच इच्छा नसणारा निरीच्छक, खूप पाऊस पडणे अतिवृष्टी, जमिनीखालून गेलेला रस्ता भुयार, डोंगर दऱ्यात राहणारे लोक गिरिजन, 10 हात असलेला दशभुजा, दगडावर कोरलेला लेख शिलालेख, दुसऱ्या देशातील लोक परदेशी, देशासाठी बलिदान केलेला हुतात्मा, नवरात्रीचा उत्सव नवरात्र, पत्रे घरपोच देणारा पोस्टमन, पुरात सापडलेले लोक पूरग्रस्त, प्रशंसा करण्यास योग्य प्रशंसक, राजाची आई राजमाता, वनाचा राजा वनराज, सोसाट्याचा वारा वादळ, राजाची मुलगी राजकन्या, लढण्याची विद्या युद्धकला, वाद्य वाजवणारा वादक, विमान चालवणारा वैमानिक, हरणासारखे डोळे असणारी हरिणाक्षी, स्वतःच्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, सैन्याचे नेतृत्व करणारा सेनापती, 6 तोंडे असलेली षण्मुखी, शेती करणारा शेतकरी, वनात राहणारे प्राणी वनचर, लाकडाच्या वस्तू बनवणारा सुतार, राजा राहतो तो वाडा राजवाडा, हिंडून करायचा पहारा गस्त, हत्तीला काबूत ठेवणारा माहूत, स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, शत्रूकडील बातमी काढणारा हेर, लाखो रुपयांचा मालक लक्षाधीश, राजाने मान्यता दिलेला राजमान्य, बसगाड्या थांबण्याची जागा बसस्थानक, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक, दगडाच्या मूर्ती घडवणारा शिल्पकार, 3 तोंडे असलेली त्रिमूर्ती, डोंगरावर बांधलेला किल्ला गड, मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय, भाजी विकणारी व्यक्ती भाजीवाला, अभिनय करणारा नट, आग विझवणारा अग्निशामक, 8 हात असलेली अष्टभुजा, ऐकू न येणारा बहिरा, कथा सांगणारा कथेकरी, कपाळावरील रेघ ललाट रेषा, कैदी ठेवण्याची जागा तुरुंग, घोडे बांधण्याची जागा तवेला, जास्त बोलणारा वाचाळ, भाषण देणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता, चरित्र लिहिणारा चरित्रकार, चित्र काढणारा चित्रकार, जमिनीचे दान भूदान, दारावरील पहारेकरी द्वारपाल, नाटके लिहिणारा नाटककार, नाव चालवणारा नावाडी, दवंडी देणारा दवंडीवाला, बातमी देणारा वार्ताहर, पायी चालणारा पादचारी, पहाटेपूर्वीची वेळ उषःकाल, प्रेरणा देणारा प्रेरक, बातम्या सांगणारा निवेदक, योजना आखणारा योजक, राजाचा मुलगा राजपुत्र, देवावर श्रद्धा ठेवणारा आस्तिक, ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू, केलेला उपकार जाणणारा कृतज्ञ, दररोज प्रकाशित होणारे वर्तमानपत्र दैनिक, इच्छिलेले देणारी गाय कामधेनू, स्वतःवर अवलंबून असणारा स्वावलंबी, ज्यातून आरपार दिसू शकते ते
पारदर्शक, शत्रूला सामील झालेला फितूर, मोजकेच बोलणारा मितभाषी, दीर्घकालपर्यंत टिकणारे शाश्वत, लिहिता वाचता येणारा साक्षर, अंग राखून काम करणारा अंगचोर, डोळ्यात घालायचे काजळ अंजन, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, घरी आलेला पाहुणा अतिथी, ज्याला अंत नाही असा अनंत, ओळख नसलेला अनोळखी, ज्याला मरण नाही असा अमर, कमी आयुष्य असणारा अल्पायुषी, पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक, आज्ञेचे पालन करणारा आज्ञाधारक, जमिनीवर राहणारे भूचर, देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, कमळासारखे डोळे असलेली कमलाक्षी, धान्य साठवण्याची जागा कोठार. मित्रांनो, तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न. ज्याला मरण नाही असा या शब्दाचा शब्दसमूहाबद्दल शब्द तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.